गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मोदक शिवाय बाप्पांचा प्रसाद पूर्ण होत नाही. नमस्कार, मी अरुणा. आज आपण गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत. त्यासाठी नारळ, खसखस, सुंठ पावडर, वेलची पूड, साजूक तूप आणि गूळ हे पदार्थ लागणार आहे. एका नारळमध्ये 21 मोदक बनतात. नारळ हा आपल्याला खवून घ्यायचा आहे. विळीवर खवून घ्यायचा आहे. गूळ खिसून घ्यायचा आहे. गूळ आपल्याला 1 वाटी लागणार आहे. आपण ह्या खवलेल्या नारळमध्ये गूळ, 1 वाटी गूळ, एक चमचाभर तूप, एक चमचा सुंठ पावडर, 1 चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा खसखस. हे सगळं घालून मिश्रण एकजीव करणार आहोत. अशा प्रकारे मिश्रण एकजीव झालेलं आहे. आपण पाती बनवण्यासाठी गव्हाचा आटा मळून घेणार आहोत. थोडंसं मीठ टाकलं. अशा प्रकारे कणिक मळलेलं आहे. आता याचे मी छोटे छोटे गोळे बनवणार आणि त्याच्या छोट्या छोट्या पाती लाटणार. पिठाचे मी गोळे करून घेत आहे. गोळे जास्त मोठे नाही करायचे, छोट्या साईजमध्येच करायचे. पात्या जास्त पातळ नाही लाटायच्या, थोड्याशा जाडसरच लाटायच्या. अशा प्रकारे मी पात्या लाटलेल्या आहे. सारण भरपूर घालायचे. पातीमध्ये सारण घातलेलं आहे. एक एक घडी घालत जायचं. आणि सर्व घड्या एकत्र पकडायचं. अशा प्रकारे आपला मोदक तयार झालेला आहे. मी बाकीचे पण मोदक करून घेत आहे. आपले मोदक तयार झालेले आहेत. आता आपण एका टोपामध्ये पाणी उकळायला लावणार आहोत आणि 15 ते 20 मिनिट गॅसवर वाफ देणार आहोत.
मोदकशिवाय गणपती बाप्पांचा प्रसाद पूर्ण होत नाही. आपण हे गव्हाचे मोदक बनवले आहे. काही जण तांदळाचे, खव्याचे, मैद्याचे अशा वेगवेगळ्या पद्धतीने मोदक बनवतात. आपले हे मोदक पूर्ण झालेले आहे. एकदा या पद्धतीमध्ये मोदक करून पहा. प्रत्येक वेळी तुम्ही याच पद्धतीने चविष्ट मोदक बनवाल. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.